मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2024ला गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल चढवला होता। मुख्यमंत्रीपद मिळालं नाही, पक्ष फुटला, सत्ता उलथवून टाकली म्हणून उद्धव ठाकरे आता नरेंद्र मोदींवर टीका करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी त्यावेळी केला होता। तसंच 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं। आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ज्या प्रकारची टीका आज नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावरती करतायत तशी माझी टीका नव्हती। मला काही नको होतं, मला मुख्यमंत्री पद मिळालं नाही म्हणून मी विरोध नाही केला, मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला। आज हे विरोधामध्ये बोलतायत, मग ज्यावेळेला मी बोलत होतो त्यावेळेला खिशातले राजीनामे बाहेर काढून माझ्याबरोबर का नाही आलात? त्यावेळेला सत्तेत मिळणारा मलिदा चाटत बसले होते ना। आज ह्यांना या गोष्टी सुचतायत। याचं कारण तुमचा पक्ष फुटला म्हणून, याचं कारण तुम्हाला सत्तेत हाकलवलं म्हणून, तुमच्या स्वार्थासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात। मी त्या गोष्टी नाही केल्या, मला भूमिका नाही पटली म्हणून मी विरोध केला, मला त्याच्या बदल्यात काही हवं होतं म्हणून नाही विरोध केला। याचं कारण मी मागच्या तुम्हाला आठवतं, मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये का त्याच्या गेल्या वर्षी सभेमध्ये तर आठवत नाही, महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय, कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही। माणूस राजकारणातला आला की विचारावं वाटतं लागतं कोणत्या पक्षात। मध्यंतरी मी आपल्या पुण्याला गेलो होतो नाट्य संमेलनाला, तिकडे 5 जण मला भेटायला आले, नगरसेवक होते राष्ट्रवादीचे। मला बोलले नमस्कार साहेब, म्हटलं नमस्कार, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक। म्हटलं कोणाचे? त्यातले 3 बोलले आम्ही दादाचे, 2 बोलले आम्ही शरद पवारांचे। अशी सगळी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली आहे। या महाराष्ट्रातनं पुढे जाताना आपल्याला मार्ग शोधायचा आहे, आपल्याला मार्ग काढायचा आहे। माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे, आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला दाखवू, निश्चित दाखवू। पण माझी महाराष्ट्राकडनं देखील अपेक्षा आहे, माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांना देखील अपेक्षा आहे, माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं, कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका। ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली, पुढचे दिवस भीषण आहेत। पण या आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या बाजूनी मी जेव्हा पाहतो त्यावेळेला मला असं वाटतं की आज किमान पुढच्या 5 वर्षांसाठी देखील विषय आपल्याला पुढच्या 50-100 वर्षांचा करायचा असतो। पण इथे ज्यावेळेला मी बसलो होतो, ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर, त्याच्यानंतर माझं आणि देवेंद्र फडणवीसांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला नको ते, म्हटलं तर मला त्या वाटाघाटी बिटाघाटी मला पाडू नका याच्यामध्ये। मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो, म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको। पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे, ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच। पण या पुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काही अपेक्षा नाहीयेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो।